नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 1 जानेवारी रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांगरे येथील हरिबाबा मंदिर प्रांगणात छावा भारत क्रांती मिशनच्या भव्य बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमास मराठा आरक्षण लढ्याचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील उपस्थित राहणार असून ते जनसमुदायाला राष्ट्रहित आणि समाजहितावर मार्गदर्शन करणार आहेत। हा कार्यक्रम दुपारी 11 वाजता होणार आहे। याच दिवशी छावा भारत क्रांती मिशनच्या वर्धापन दिन तसेच राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर विलासभाऊ पांगारकर यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने संकल्प व शिवजागरण महाअधिवेशन होणार असून देशभरातील विविध राज्यांतील पदाधिकारी तसेच राजकीय सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। तसेच 19 फेब्रुवारी 2026 रोजी जगन्नाथपुरी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शिवजयंतीच्या नियोजनावरही चर्चा होणार आहे। या ऐतिहासिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। तिथं उद्योजकांचे सन्मान पण होणार आहे। मनोज दादा जरांगे पाटील हे मुंबईचा जो उपोषण सोडलं आणि समाजाला आरक्षण मिळवायचा जो ते उपोषणामधून सरकारने निर्णय दिला, त्याच्यानंतर नाशिकला हे प्रथमच येणार आहेत। ते सिन्नर इथं मोठा कार्यक्रम मला मार्गदर्शन करून ते नाशिककडे येणार आहेत। नाशिकला करण भाऊ यांच्या घरी भेट देणार आहेत। तिथेही ते मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा आहे। कारण पुढच्या नियोजन मला जास्त माहिती नाही आहे करणचं, पण ते करणच्या घरी भेट द्यायला 100% जाणार आहेत। आणि वेळोवेळी जे करणनी समाजासाठी काम केलेलं आहे, गेल्या 25 वर्षापासून करण आमच्या संग काम करतो, तर त्याच्या घरी ही एक भेट होणार आहे। मागच्याही वर्षी त्याच्या घरी जायचं राहिलेलं आहे आणि खास करून कालिका मंदिरात सुद्धा ते एकदा इथे येऊन गेलेले आहेत। इथं सुद्धा ते कालिका मंदिराला भेट द्यायला आम्ही इथं आणणार आहोत आणि इथल्या कालिका मंदिराचाही आशीर्वाद घेऊन आपण जगन्नाथपुरीकडं प्रस्थान आपल्या कार्यक्रमाचं होणार आहे। कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल? कार्यक्रमाची रूपरेषा जर सांगायचं ठरलं तर विजय काकडे पाटील यांनी अमेरिकेच्या मध्ये जे आपले घुले पाटील, शिल्पाताई घुले पाटील, कल्याण घुले यांनी शिवसृष्टी तयार करायचा जो अमेरिकेला संकल्प केलेला आहे, ते सुद्धा ह्या कार्यक्रमाला येऊन आणि त्या कार्यक्रमाची रूपरेषा अमेरिकेच्या ते सांगणार आहेत। जगन्नाथपुरीचा कार्यक्रम कसा होईल, कसे सामील व्हायचं, ते काहीतरी त्यांना पदसुद्धा ईश्वरसुंदरीचं पद पण भेटलेलं आहे असं काकडे पाटलांनी आम्हाला सांगितलं। त्याही त्या कार्यक्रमाला येणार आहेत। कुंभाचे महंत आपले जे प्रमुख आहेत भक्ती चरणदास महाराज यांच्या अध्यक्षतेखाली, साधू संतांच्या अध्यक्षतेखाली लवितकर महाराज आहेत। परत शनी भक्त महादेव महाराज श्री श्री महामंडलेश्वर कन्नडचे ते पण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। साधू संतांचा आशीर्वाद घेऊनच आणि साधू संतांना या रथयात्रेमध्ये सामील करून आपल्याला जगन्नाथपुरीचा जन्म सोहळा साजरा करायचा। आमच्या काकडे पाटलांचा, आमच्या सगळ्यांचा भारत क्रांती मिशन आयोजित हा कार्यक्रम होणार आहे। याची संकल्पना तिथं राईट 12 वाजता चालू होईल। 11 वाजता यांचं आगमन तिथं होणार आहे आणि राजकीय लोक सगळेच, राजाभाऊ वाजे असतील, माणिकराव पोपटे असतील, सगळे जे काही आमदार असतील सगळेजण त्याच्यात येणार आहेत। उद्योग जे आजकाल लोक उद्योगाकडे वळत आहेत, त्यांचा सन्मान आम्ही मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वतीने सगळ्यांचे सन्मान करणार आहोत आणि ते मार्गदर्शन करणार आहेत। जगन्नाथपुरी जी आपण करणार